वयोगटातल्या मुलांमध्ये म्हणजे एक 7 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 13 वर्षाची मुलगी आहे. याच्यामध्ये तो आढळलेला आहे. तसेच आपल्याकडे HMPVचे 2 संशयित रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलला आढळलेले आहेत आणि हे लहान वयोगटातल्या मुलांमध्ये म्हणजे एक 7 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 13 वर्षाची मुलगी आहे. याच्यामध्ये तो आढळलेला आहे. याचं कन्फर्मेशनसाठी आम्ही सॅम्पल एम्सला पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते जिनोम टेस्टिंग करून कन्फर्मेशन देणार आहे. हा साध्या प्रकारचा इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम्स असल्यामुळे सर्वसाधारण त्याला ताप येतो, खोकला येतो, सर्दी आहे आणि थोडंसं डोकेदुखी सारख्याचा हा आजार राहणार आहे. आणि याच्यामध्ये खूप काही घाबरून जाण्यासारखं काहीच कारण नाही. आणि याच्यामुळे आणि जे पण रुग्ण आपल्याला आढळलेले आहेत ते OPD बेसिसवरचे होते. त्यांची टेस्टिंग झालेली होती आणि ते आता पूर्णपणे बरे झालेले आहेत. मी सगळ्या नागरिकांना असं आवाहन करतो, जरी 2 रुग्ण जरी आढळलेले असले आणि ते त्या अनुषंगाने नागरिकांनी बिलकुल घाबरून जाऊ नये आणि असे प्रकारचे सिम्पटम जरी आढळले तरी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही खबरदारीच्या सूचना आहेत त्या आम्ही ऑलरेडी सर्क्युलेट केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सगळ्यांनी लक्षात ठेवावं, पण कोणीही घाबरून जाऊ नये. हा व्हायरस तेवढा डेंजरस राहणार.